संगमनेर तालुक्यातील चिखली परिसरात राहणारे संतोष नाईक यांच्या घराला बुधवारी दुपारी 11:30च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। तर या आगीत घरातील सर्व जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले। फ्रीज, वॉटर फिल्टर, भांडे, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू यात जळून गेल्यात। संतोष नाईक आणि त्यांची पत्नी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात। 2 लहान मुलं शाळेत जातात। त्यांची वह्या-पुस्तकंही जळून यात खाक झालेत। गरिबीची परिस्थिती असल्यामुळे मदत मिळावी अशी मागणी या कुटुंबाने केली आहे। तेजश्री संतोष नाईक, फ्रीजची नुकसान झाली, मिस्कर जळालं, कपडे, पोरांचे पैसे होते ते गेले। किती वर्ष झाले? फिल्टर जळालं, भांडे जळाले। कंप्लेंट 10चा टाइम 10 वाजता झालं। 10 वाजता जळून गेलं। काय झालं होतं त्याच्यामध्ये? काय आम्हाला काहीच माहिती नाही। आपट आग लागली, आम्ही कामं होतो, आम्हाला कळालं, फोन आला तुमच्या घरात धूर निघाला, तुम्ही लवकर पळून या कुठं असं तिथं। मग आम्ही सांगलीवरून 15 मिनिटांमध्ये इथं आलो, पाहतो तिथं सगळं खाक झालेलं होतं। पूर्ण धूर बीर अख्खे सगळे गावातले गल्लीतले सगळे माणसं आलते, सगळ्यांनी पाहिलं धूर किती होता काय होतं। आम्हाला थोडं मदत करा अशी आमची विनंती। नाही की ना, माझ्याकडे कामाला आहे, कामावर इकडून फोन आला आग लागली व तुझ्या घराला। मग आम्ही कामावरून आलो, इथं पाहत होतो धूर निघत होता तर मग पाणी ओतलं आणि मग ती आग विझवली। त्याची गरिबाची बरीच नुकसान झाली, त्याला थोडी आर्थिक मदत करावा शासनाने किंवा प्रतिनिधींनी, ही माझ्याकडून अपेक्षा आहे। कशामुळे लागली काय? शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे। घरी कुणीही नसताना ही आग लागली। जवळपासच्या नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झालं होतं। या सर्वसामान्य कुटुंबाला मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनीही केली आहे। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर।